अमेरिकेला पुन्हा जागतिक महासत्ता म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। बुधवारी 2 एप्रिल रात्री उशिरा त्यांनी जशास तसे टेरिफ म्हणजेच रेसिप्रोकल टेरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे। या निर्णयानुसार भारतावर 26% आयात शुल्क लादण्यात येणार आहे, तर चीनवर 34% शुल्क लावण्यात आले आहे। या धोरणामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होणार असून अनेक उद्योगांसमोर आव्हाने उभी राहतील, तसेच काही नव्या संधीही निर्माण होतील। नवीन आयात शुल्क धोरणामुळे भारतीय कंपन्यांवर मोठा परिणाम होणार आहे। अमेरिकेने रेसिप्रोकल टेरिफ धोरण लागू केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरत दिसून आली आहे। ट्रम्प यांनी भारताबाबत काय म्हटले? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताचे कठीण व्यापारी भागीदार म्हणून वर्णन केले आणि सांगितले की अनेक वर्षांपासून अमेरिका भारताला जवळपास 0 शुल्कावर निर्यात करण्यात परवानगी देत आहे, तर भारत अमेरिकन उत्पादनावर जास्त कर लादतो। ट्रम्प म्हणाले की पंतप्रधान माझे चांगले मित्र आहेत, पण मी त्यांना सांगितले की आम्हाला योग्य वागणूक दिली जात नाही। त्यांनी आरोप केला की भारत अमेरिकन उत्पादनावर 52% कर लादत असल्याने अमेरिका ही त्या बदल्यात 26% कर लादेल। भारतासाठी संधी आणि आव्हाने या करामुळे भारताला नुकसान होणार असेल तरी त्याचा दीर्घकाळात भारताला फायदा होऊ शकतो। मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारत आपली उत्पादन क्षमता वाढवू शकतो आणि अमेरिकन बाजारपेठेऐवजी इतर देशांमध्ये आपल्या उत्पादनाची मागणी वाढवू शकतो। याशिवाय भारतीय उद्योगांना संधी उपलब्ध करून देणारा चीनचा संभाव्य पर्याय म्हणून भारताचा विचार केला जात आहे। एकूणच हे नवे धोरण भारतासाठी आव्हानात्मक आहे, पण धोरणात्मक दृष्टीने योग्य पावले उचलली गेली तर हे नुकसान कमी होऊ शकते आणि नवीन संधीही निर्माण होऊ शकतात। भारत अमेरिका व्यापार संबंधांवर याचे दीर्घकालीन परिणाम काय असतील? भारताने अमेरिकेच्या या निर्णयावर कसे उत्तर द्यावे? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास ट्रेंडी गप्पा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।